समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी घडवून आणण्यामागे मार्गदर्शक शिक्षकांचे मोठे योगदान आहे, असे मत नगराध्यक्षा सौ रेखा माळी यांनी व्यक्त केले। खटाव तालुक्यातील वडूज येथे अचीवर्स करिअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित नीट जेई सीएटी तसेच 10वी-12वी परीक्षेतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या। भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी, बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, डॉक्टर संतोष मोरे, एके माने, संस्थापक शशिकांत मोरे, प्राध्यापक सौ प्रियांका मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी 12वी विज्ञान विभाग टॉपर्स प्रेरणा गणेश बागल, साक्षी बागेकरी, स्नेहल रामराव ओंबासे, औंध कॉलेज मधून प्रथम, जेईई MECAT टॉपर स्नेहल ओंबासे, CBSC टॉपर तेजश्री वीर धवल शिंदे, SSC बोर्ड टॉपर ज्ञानदास शिरीष डोंगरे आदींसह राष्ट्रीय लेवलवर घेतले जाणारे डॉक्टर होमी बाबा परीक्षेत टॉपर्स क्वालिफाईड सायन्स अँड मॅथ्स ऑलिम्पियाड मध्ये क्वालिफाईड विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मिथुन दत्तात्रय माने यांनी सूत्रसंचालन केले। प्रगतीच लक्ष नसतं आणि अपयश ही यशाची पहिली पायरी असं आपण नेहमीच म्हणतो। ज्या वेळेला एखादा विद्यार्थी आपण एखाद्या संस्थेमध्ये पाठवतो शिकण्यासाठी किंवा एखाद्या शाळेमध्ये पाठवतो, त्यावेळेला फक्त शिक्षक हे ज्ञानदानाचे संपादन करू शकतो आणि त्याच्या मागे शिक्षकांची आणि इथे सगळ्या स्टाफचं किती मेहनत आहे त्याचं आपण आपल्याला लक्षात येतं। त्यामुळे खरोखरच या अकॅडमीतर्फे अनेक लोकांना आतापर्यंत विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे आणि मी आवाहन करू इच्छिते की ज्यांना आज खरं यायचं युग आहे त्यामुळे खरं तर तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात। पंचांग खरं की खोटं, रास माझी खरी की खोटी, आजचं भविष्य माझं खरं की खोटं याचा निकाल लावण्यासाठी सुंदर असं उदाहरण तुमच्या समोर आहे। माळी मॅडमच्या पलीकडं अनिल माळी साहेब बसलेले आहेत। त्यांचंही नाव अनिल आहे, माझंही नाव अनिल आहे। ते लक्ष्मीपुत्र आहेत। माझी आणि लक्ष्मीची अद्याप भेट झालेली नाही। त्यामुळे विज्ञान शिकणाऱ्या मुलांनी राशी आणि भविष्य याच्यावरती कितपत विश्वास ठेवावा याचीही प्रचिती देणारी ती साक्ष आहे। पलीकडे बसलेले आहेत विजयराव शिंदे, माझे विद्यार्थी आहेत। मला अभिमान वाटतो अशा विद्यार्थ्यांच्याबद्दल। खरं तर त्यांचं नाव विजय आहे। ज्याला पराजय स्पर्श करू शकत नाही त्यांना विजय म्हणतात। कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, अभिनयाचं क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी हराचा घामाचा डोंगर उभा केलेला असतो तेव्हा हा दिवस येत असतो। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सचिन गुरव। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।